मराठ्यांच्या मुकमोर्चा विरोधात दलितांचा प्रतिरोध मोर्चा काढण्याची योजना आखणाऱ्या कोल्हापुरात काळं फासण्यात आलेलं आहे। अनिल म्हमणे असं या काळं फासण्यात आलेल्या इसमाचं नाव आहे। अनिल म्हमणे यांनी दलित संघटनांना एकत्र करून प्रतिरोध मोर्चा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते। दरम्यान म्हमाणे यांनी प्रकाश आंबेडकरांविरोधात टीका केल्याचा आरोप होतोय। त्यामुळे संतापलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या दसरा चौकात अनिल म्हमाणे यांच्या तोंडाला काळं फासलं। अॅट्रॉसिटी सरसकट रद्द करण्याची मागणी अयोग्य असून या कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना तितकीच कडक शिक्षा देण्याची तरतूद करण्याची गरज आहे असं मत सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलंय। ते काल कोल्हापुरात संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या सांस्कृतिक आणि क्रीडा पुरस्कार वितरणानंतर पत्रकारांशी बोलत होते। दरम्यान मराठा समाजाचा आक्रोश आणि अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी ही सैराटमुळे वाढलेली दिसून येऊ शकते असं विधान करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंबाबत बोलायला मात्र नागराज यांनी नकार दिला। त्यांनी कुठलेही भाष्य केलं नाही। माझा व्ह्यू आता खरं तर हे नीट चौकशी करायला पाहिजे अॅट्रॉसिटी काय आहे आणि त्याचा काय गैरवापर होतोय। त्याचा गैरवापर होत असेल तर नक्की नाही झाला पाहिजे। अॅट्रॉसिटी हा कोणावर अन्यायाने होऊ नये म्हणूनच कदाचित तो कायदा आहे, म्हणजे माझ्या जेवढे माहिती आहे। जर त्याचा गैरवापर होऊन त्याचा काही अन्यायकारक उलटा कार्य होत असेल तर ते शोधावं, त्याला कोण करत असेल त्यांनाही शिक्षा तेवढीच कडक दिली जावी। पण फक्त त्यासाठी काढून टाकलं म्हणून काय फरक पडेल तो पण विचार करायला पाहिजे मला। आघाडी सरकारच्या पराभवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिलंय। साताऱ्यामध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावरती टीकास्त्र डागलंय। राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, आता तेच आमच्यावरती टीका करतात। पृथ्वीराज चव्हाणांना राष्ट्रवादीच्या मदतीचा विसर पडलाय अशा शब्दात अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवरती हल्लाबोल केलाय। ज्यांना आमच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री पद मिळालं तीच आम्हाला नाव ठेवायला, त्यांना जरा नीटपणे जागा करा। बाबा तू मुख्यमंत्री झाला नसता, यांनी पाठिंबा दिला नसता तर। काँग्रेस राष्ट्रवादीतील वाद काही संपायचं नाव घेत नाहीये। अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या शब्दांचे बाण टाकणं सुरू असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही यामध्ये उडी घेतली आहे। मी जर चौकशीचे आदेश दिले असते तर काँग्रेसचे 3 माजी मुख्यमंत्री अडचणीत आले असते आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातून संपला असता अशा आशयाचं विधान मुख्यमंत्री पदाचा काळ संपत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं। त्यांचं आधी चव्हाणांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी सुनील तटकरे यांनी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं त्यांनी म्हटलंय। गेली 2 वर्ष चौकशीला आम्ही सहकार्य करतो आहोत, सहकार्य पुढे करत राहणार आहोत आणि या चौकशीतून सत्य लवकर बाहेर यावं अशी आमची अपेक्षा आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी हे वक्तव्य करण्यापेक्षा निवडणुकीच्या अखेरच्या कालखंडात त्याने एक अशी मुलाखत दिलेली होती की मी निर्णय घेतला असता तर 3 माजी मुख्यमंत्री अडचणीत आले असते आणि माझा पक्ष संपला असता। ते नेमकं काय ते पृथ्वीराज चव्हाणांनी पहिलं सांगावं आणि मग बाकीची वक्तव्य करावीत असा माझा त्यांना विनंती। डोंबिवलीतील प्रस्तावित माणकोली पुलाच्या श्रेयावरून भाजप आणि सेनेमध्ये सुरू झालेल्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक रविवारी पाहायला मिळाला। शनिवारी शिवसेनेने डोंबिवलीमध्ये माणकोली पुलाचं भूमिपूजन केलं। त्यानंतर भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भिवंडीच्या हद्दीत भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपला। या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी शिवसेनेला खरमरीत टोला हाणला। तसंच भूमिपूजनाचा कार्यक्रम भिवंडीच्या हद्दीत झाला असला तरी उद्घाटन मात्र डोंबिवलीत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। शिंदे साहेब आहे, तुम्ही आहे, रवी चव्हाण आहे, सगळे लोक इथे आहेत। त्यामुळे त्याचं फार काही कारण नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे की तिकडच्या लोकांचा उत्साह हा महत्वाचा आहेच। त्यांनी देखील संघर्ष सगळ्या म्हणजे डोंबिवलीकरांनी रवी माळेकरांना म्हणत होता की जरा काही डोंबिवलीचा विचार करा। त्यामुळे आता आपण असा निर्णय करू की भूमिपूजन इकडे, उद्घाटन आपण तिकडे।
मितभाषी आणि बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारा कलाकार म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी राजकारण्यांच्या निष्क्रियतेवरती बोट ठेवलंय. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या मराठा मुक्ती दिन संग्राम दिनानिमित्त ते कार्यक्रमात बोलत होते. मराठवाड्यातील राजकारण्यांनी वायफळ बोलण्यापेक्षा पाण्यासाठी भांडावं, लोकांच्या संयमाचा फायदा घेऊ नये असं अनासपुरे यांनी म्हटलंय. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या समोरच राजकारण्यांवरती मकरंद यांनी ही टीका केली. मात्र याला उत्तर देताना सुभाष देशमुखांनी मराठवाड्यातील जनतेलाच दोषी मानत तेच कुठेतरी कमी पडत असल्याचा दाखला दिलाय. मराठवाड्याला कळावं यासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन भांडण्याची गरज आहे. वर्षानुवर्ष रिकामं राजकारण करण्यापेक्षा या प्रश्नावर एकत्र येऊन त्याला जर वाचा पडते राज्यातील ग्रामविकास आता महिलांना देखील सक्रिय करणार आहे. गावाचा विकास आराखडा काय असावा आणि सरकारकडून मिळालेला निधी कुठे आणि कसा खर्च व्हावा हे आता महिला ठरवणार आहेत. त्यासाठी येत्या 1 आणि 2 ऑक्टोबरला राज्यभरात महिलांच्या स्वतंत्र ग्रामसभा घेतल्या जातील. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली. 13व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतींना 550 कोटींचा निधी मिळाला होता. यंदा हाच निधी तब्बल 15,500 कोटींवर नेण्यात आलाय. त्यामुळे या खर्चाच्या विनियोगामध्ये महिलांचाही सहभाग घेतला जाणार आहे. राज्य सरकारने व्हॅट वाढवल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये मनसेनं आंदोलन केलं. पुण्यातील बेलबाग चौकात मनसेचे भाजप आणि सेनेविरोधात घोषणाबाजी पाहायला मिळाली. दरम्यान वाढदिवसाची भेट म्हणून जनतेला व्हॅट वाढवून दिला का अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करण्यात आली. 16 सप्टेंबरला राज्य शासनाने व्हॅट दरामध्ये वाढ केली आणि वस्तूंच्या किमतींमध्येही वाढ झाली. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने सहकार मंत्री सुभाष देशमुख पुन्हा एकदा वादात सापडलेत. 3 राज्यांच्या सीमेवरती असलेल्या या समितीवरती सत्ता मिळवण्यासाठी देशमुखांनी प्रशासनावरती दबाव आणल्याचा आरोप संचालक मंडळानं केलाय. देशमुखांच्या सांगण्यावरून मनमानी कारभार करणारे उपनिबंधक नारायण अघाव यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जाते. विद्यमान सभापती दिलीप माने यांच्या उत्तर तालुक्यातील 15 सोसायट्या ऐन निवडणुकांच्या तोंडावरती बरखास्त करण्यात आल्या. मात्र देशमुखांच्या सोसायट्यांवरती आक्षेप असूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे उपनिबंधकांच्या कारवाईवरती संशय व्यक्त केला जातोय. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती रात्री उशिरा होंडा सिटी गाडी उड्डाणपुलाच्या दुभाजकावरती आदळल्यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये कार चालवणारा युवक जखमी झाला असून अन्य दोघे सुरक्षित आहेत. दुर्घटनाग्रस्त गाडी अंधेरीहून बोरिवलीला जात असताना हा अपघात घडला. गाडी चालक गाडी उड्डाणपुलावरून न्यायची की उड्डाणपुलाखालून अशा द्विधा मनस्थितीत असल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. चंद्रपुरातील शाळकरी मुलींसाठी ताडोबाची निःशुल्क सफर सुरू झालेली आहे. आर्थिक परिस्थिती अभावी जंगल सफरीच्या आनंदाला मुकणाऱ्या या विद्यार्थ्यांना वनविभागाच्या या नव्या उपक्रमामुळे जंगल जवळून पाहता येणार आहे. बोर्डो येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या 40 विद्यार्थ्यांनी काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जंगल सफरीचा आनंद लुटला. चंद्रपुरातील निम्मी गावं ताडोबाच्या आसपास वसलेली आहेत. त्यामुळे जंगल त्यांना नवीन नाही. मात्र या सफरीने वन्यजीव आणि माणसांमध्ये असलेली संघर्षाची दरी कमी होण्याची शक्यता आहे असा विश्वास वनविभागानं व्यक्त केलाय. दरवर्षी जिल्ह्यातील 6000 विद्यार्थ्यांना या मोफत सफरीचा आनंद घेता येणार आहे. 48व्या निगो पंडितराव वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल ठाण्यात पार पडला. पदवी गटामध्ये ठाण्यातील लॉ कॉलेजच्या स्वानंद गांगलेने तर कनिष्ठ कॉलेज गटामध्ये उल्हासनगरच्या CHM कॉलेजच्या प्रतीक्षा राऊतने पहिला क्रमांक पटकावला. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते यावेळी विजेत्यांना पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. रोख रक्कम आणि फिरती ढाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.